बातमी आहे पिंपरी चिंचवड येथून मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळपासूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या स्मारक स्थळी मोठ्या संख्येने हजेरी लावली। त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासमोर नागरिक नतमस्तक होताना पाहायला मिळाले। त्याचबरोबर रक्तदान शिबिर, प्रसाद वाटप, मोफत वही पुस्तक वाटप आणि इतर सामाजिक कार्यक्रमाचे या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आयोजन करण्यात आले होते। तसेच मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळाला। येथील काही नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। या ठिकाणी जर हा सर्व परिसर पाहिला तर पिंपरी चिंचवड शहराच्या कानाकोपऱ्यातून तसंच पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे। सकाळपासूनच मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी जमत आहे। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त आहे आणि माझ्या मागे आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। या ठिकाणी सर्वजण येऊन हार घालून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहे। मी संतोष जोगदंड। आज 6 डिसेंबर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन। आज त्यांना या आपल्या भीमसृष्टी परिसरामध्ये अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने या ठिकाणी प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जे पाहताय की या ठिकाणी एक शिल्प लागलेलं आहे, हे बाबासाहेबांचं एक महापरिनिर्वाण दिनाचं एक शिल्प आहे। त्याला उत्कृष्ट अशी फुलांची सजावट त्या ठिकाणी केलेली आहे। अहोरात्र गेले अनेक दिवस या स्मारक समितीचे सर्व सदस्य हा कार्यक्रम राबवत आहेत आणि शहरातील सर्व बांधव आज बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत आहेत। बाबासाहेबांनी दिलेली समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ही मूल्य आणि समाजासाठी दिलेला शिका, संघटित वा संघर्ष हा मूलमंत्र जपण्यासाठी आज संपूर्ण समाज एक उच्च शिखरावरती पोहोचत आहे। बाबासाहेबांनी पाहिलेलं स्वप्न आज प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे आणि आज आम्हाला खरंच बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आणि याच अनुषंगाने त्यांना आजच्या या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी या ठिकाणी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी अभिवादन करतो। आज 6 डिसेंबर ज्ञानाचा अथांग महासागर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत आणि या शहरातील तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी अभिवादन होत आहे। त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती रमाई स्मारक समितीच्या वतीनं आज सकाळपासूनच अभिवादन करण्यात येत आहे। त्यांना पुष्पमाला अर्पण करण्यात आली 7 वाजताच। त्यानंतर भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली आणि आता सोबतच गीतांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे। दिवसभर असे कार्यक्रम आहेत, सायंकाळी सुद्धा रात्रीपर्यंत 10 वाजेपर्यंत हे कार्यक्रम आहेत। कारण की ज्या महामानवांनी मुक्यांना बोलायला शिकवलेलं आहे, ज्या महामानवांनी जनावरांचं जे जीवन होतं ते एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिलेला आहे, ज्या महामानवांनी कामगारांना त्यांचे हक्क अधिकार दिलेले आहेत, ज्या सर्व जाती धर्मातल्या महिलांना त्यांना सन्मानाची वागणूक दिलेली आहे, अशा सर्व समाज घटकाकडनं हे अनोखं अभिवादन या ठिकाणी करण्यात येत आहेत। खऱ्या अर्थानं हा ज्ञानाचा महासागर खऱ्या अर्थानं सर्व समाज घटकाला घेऊन जाणारा हा महामानव आणि खऱ्या अर्थानं या देशाचा भाग्यविधाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परमपूज्य यांना हे अभिवादन करण्यात येत आहे। खरंच हा महामानव नसता तर आम्ही नसतो अशा प्रकारचं या ठिकाणी सर्व जनतेला वाटतंय आणि म्हणून तमाम पिंपरी चिंचवड शहरातील जनतेच्या वतीनं मी या महामानवाला कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। सकाळपासूनच पिंपरी चिंचवडकरांनी गर्दी केलेली आहे। जर या ठिकाणी
आपण पाहिलं तर विविध उपक्रम राबवण्यात आले आहे. रक्तदान शिबिर असेल, गाण्यांचा कार्यक्रम असेल, प्रसाद वाटप असेल. इथे या ठिकाणी विविध प्रकारचे स्टॉल असतील किंवा पुस्तक असतील याचं वितरण या ठिकाणी होत आहे. नागरिक गर्दी करत आहे. त्यानिमित्त या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे. कॅमेरामॅन भानुदास शिवराळेसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड.